मंडळी नमस्कार, मी उमेश पोदरे। आज आपण ड्रोनने सोयाबीन तुरीचा एक प्लॉट होता आपला 6व्या वर्षातला, तिथे आज आपण ग्लायफोसेट आणि गोल हे 2 तणनाशक आज आपण ड्रोनने फवारणी केलेली आहे। आजपर्यंत आपण सगळे जे फवारणी करतो ते माणसाच्या सहाय्याने किंवा मजुराच्या सहाय्याने पंपाने करत होतो, पण आज दिवसेंदिवस मजुराची संख्या खूप कमी होत चालली। त्यात आज आम्ही 6 एकराचा आणि तिकडे 6 एकर होतं, असं 12 एकर आज आम्ही ड्रोनने फवारणी केलेली आहे। तर आज आपल्या इथं चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील कोणतं गाव आंबडी आज आम्हाला ते मोबाईलवर दाखवलं की कसा ड्रोनचा फवारा झाला पाहिजे, त्याच्या रेषा त्या येते त्याच्या त्या सगळं असं व्यवस्थित समजावून सांगितलं, कारण हे खूप महत्त्वाचं आहे। नाही तर आपल्या शेतात कोणताही ड्रोनवाला येतो, फवारणी करतो आणि निघून जातो, आपल्याला त्याच्यातलं कळत नाही काहीच का नेमका हा फवारणी कसं झालं, कारण ते डोळ्यांना न दिसणारी वस्तू आहे। पण त्यांच्या त्या मोबाईलवर आपल्या सगळ्याला क्लिअर दिसते। तर आपण आज त्यांचं नाव विचारू, त्यांचा मोबाईल नंबर, किती वर्ष झाले आणि कुठे कुठे ते व्यवसाय करतात, कारण हा आपल्या SRT शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। भाऊ नमस्कार। नमस्कार काकाजी, आपलं नाव सांगा। माझं नाव आदेश रमेशराव इंगोले, माझं राहणं आंबडीला आहे। मी माझ्याजवळ आता 3 वर्ष झाले ड्रोन आहे। मी कास्तकाराला व्यवस्थित ज्याच्यावर पण फवारणी करायची आहे त्याला व्यवस्थित औषधीचा डोस टाकून करून देतो। बरं, तुम्ही किती वर्ष झाले ड्रोनचा व्यवसाय करता? 3 वर्ष। तिसरं वर्ष आहे। तिसरं वर्ष आहे आणि तुम्ही बराच भाग फिरले असेल भरपूर। बरं, आता तुम्ही जिकडे जिकडे फिरत आहे तिथे आमची SRT तुम्हाला कुठे दिसत आहे का? SRT ह्या वर्षी आमच्या गावात चेतन रामभाऊजी ठाकरे यांची आहे। आणि तुम्ही जसं व्यवसायाला फिरता, व्यवसायाला फिरतो, खैरीमध्ये पण भरपूर जणांची दिसली या वर्षी। आणि मी पुन्हा आमच्या शेतकरी बांधवासाठी एक विचारीन का आता समजा आमचे बरेचसे शेतकरी ड्रोननं फवारणी करतात, पण नेमकं आम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही, तर हे कसं आपण शेतकऱ्यासाठी कसं व्यवस्थित असलं पाहिजे हे थोडं समजावून सांगा। तुम्ही जर शेतामध्ये ड्रोन आणलाय तर ह्या रेषा म्हणजे सरळ आहे की गॅप आहे जास्ती? आता बघा तुम्हाला कसं वाटत आहे? हो, हे सरळ आहे, सरळ बिलकुल, आणि गॅप पण लक्षात घ्या मंडळी का आपण जेव्हा कोणत्याही ड्रोनवाल्याकडून फवारणी करतो तर प्रत्येकाने एक लक्षात घ्या, याच्या पुढे कोणाच्या शेतात जरी ड्रोनवाला येऊ, कोण्याही भागातला आपल्या महाराष्ट्रातून दुसऱ्या याच्यातून, तर लक्षात घ्या की त्यांचा जो मोबाईल असतो कनेक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये एक अशा सारख्या रेषा पडतात, म्हणजे जसं एक समान, जसे आपण फुल्या पाडतो वावरात रेगोट्या फाडतो तशा पद्धतीने त्या हिरव्या रेषा येतात। मग ते जर हिरवी रेष सरळ असली तर समजा की आपला शेतातला कोणताही भाग तणनाशक मारण्याचा राहिलेला नाही, हे महत्वाचं आणि हे प्रत्येक शेतकऱ्यानं पाहायचं आहे। त्याच्याच नाही तर आपण कोणी आलं पैसे दिले मोकळं झालं माझं फवारणं असं न करता भाऊने खूप सुंदर माहिती दिली का हा पॉईंट। आता मी 3 वर्ष झाले यानं फवारणी करत आहे, बरेच ड्रोनवाले माझ्याकडे, पण मला हे आजपर्यंत एकही ड्रोनवाल्यानं सांगितलं नाही। आज तुमच्यामुळे हे गोष्ट माहीत पडली, हे सगळ्यांना माहीत होईल, कारण जे लोक आपल्या SRT शेतकरी किंवा नाही करत SRT त्यांनी सुद्धा हा मुद्दा खूप महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे। भाऊ तुमचा नंबर सांगा शेतकऱ्यांना। माझा नंबर 9370682109। पुन्हा एकदा मराठीत सांगा। 93 70 68 21 09। लक्षात घ्या मंडळी, या तुमच्या भागातले हे आहे वरोरा, चंद्रपूर, आमचं राळेगाव या भागातले जे आहे तर त्यांनी ह्या नंबरवर फोन करा। भाऊची फवारणी व्यवस्थित आहे आणि आपल्या SRT शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का ते तयार आहे। तुम्ही SRT शेतकऱ्यांचा जर फोन आला तर कृपया करून मी सुद्धा तुम्हाला विनंती करेन की त्यांना पहिले तुम्ही चान्स द्यावा। तुमचा धंदा असाच वाढत राहून तुम्ही शेतकऱ्याची मदत करत राहा। धन्यवाद।